आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं चालू असलेल्या आमरण उपोषणाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतोनात प्रयत्न करत आहेत। नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी सारख्या अनेक योजना महाराष्ट्रामध्ये लागू केल्या गेल्या आहेत, परंतु त्यांच्या कार्यप्रणालीला न जुमानता सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलकडून पेशंटच्या नातेवाईकांकडून बिलामध्ये आणि मेडिसिनच्या नावाखाली अमाप माया लुटली जात आहे। यशोधरा हॉस्पिटलमधूनच मेडिसिन घेतलं पाहिजे अशी सक्ती असून मेडिसिनचे रेट बाहेरच्यापेक्षा डबल भावानं हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये लावले जात आहेत। शासनाच्या विविध योजनांमधून जास्त बिल इस्टिमेट करून ऑपरेशनच्या नावाखाली शासनाची आर्थिक फसवणूक केली जात आहे। महानगरपालिकेच्या मेडिकेअर कॅशलेसच्या माध्यमातून जास्तीचं इस्टिमेट तयार करून त्याचीही मोठ्या प्रमाणात बिले हॉस्पिटलच्या माध्यमातून उचलली गेली आहेत। महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या सर्व इमर्जन्सी पेशंट्सना सरकारी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी न नेता ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर खाजगी यशोधरा हॉस्पिटल इथं आणून सोडतात। याचं एकमेव कारण हॉस्पिटल आणि ॲम्ब्युलन्स यांची हातमिळवणी असल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते। उच्चस्तरीय समिती गठीत करून ईडी खातं, सक्तवसुली संचालनालय, मुंबई आणि मंत्रालयामार्फत यशोधरा हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थात पूनम गेट समोर धरणं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। त्याप्रमाणे 6 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा तिसरा दिवस होता। 5 ऑगस्ट रोजी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती। ते लेखी पत्र त्यांच्या शिपायाच्या हस्ते पाठवून देण्यात आलं होतं। उपोषण गेटवरून पोलिसांच्या समवेत महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिला असता यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांची उपस्थिती होती, परंतु हॉस्पिटलचे जबाबदार चेअरमन, संस्थेचे पदाधिकारी किंवा डॉक्टर कोणीही उपस्थित नव्हतं। त्या ठिकाणी असलेले योजना पाहणारे कर्मचारी, हॉस्पिटलचं बिल पाहणारे कर्मचारी आणि नियंत्रण करणारे असे 3 जणच उपस्थित होते। सुनावणीवेळी उपस्थित असलेल्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी कोणताही पुरावा अथवा कोणतीही फाईल सुनावणीवेळी आणलेली नव्हती। हा अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ पाहता या सर्व अधिकाऱ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी केली। यशोधरा हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयाचा लूटमार करणारे अधिकारी डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्याच पद्धतीने यशोधरा हॉस्पिटलमधले जे मेडिकल जे आहे त्याकडे बाहेरील रेटप्रमाणे आतमध्ये यशोधरा हॉस्पिटलमध्ये डबल भावाने मेडिसिन विकली जाते, याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे। आणि जे बाहेरून कर्नाटक, महाराष्ट्रातून येणारे जे पेशंट आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न नेता ते डायरेक्ट खाजगी रुग्णालय यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी नेलं जाते। हे ड्रायव्हर, ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटलचं संगनमत आहे याची गोष्ट नाकारता येत नाही। आणि जे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत चालू असलेले जी योजना आहेत ते पेशंटच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात आहे आणि त्यांचं आधार कार्ड घेऊन शासनाकडनंही लाखो रुपये या लोकांनी अप्रूव्हल घेऊन घेतलं जाते, म्हणजे जेणेकरून हे आपल्यासाठी एक रुग्णसेवक देवता आपण ज्यांना मानला जातो आहे, परंतु हे लोक त्या रुग्णाची रुग्णसेवा करण्याऐवजी लाखो रुपये फसवून त्यांना आर्थिक पिळवणूक केली जाते। या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि सोलापूरमध्ये असणारे महापालिकेचे आरोग्य अधिकारी जे आहेत ते आज रोजीपर्यंत एवढ्या तक्रारी येऊन सुद्धा एकही कारवाई करत नाही। ह्याचं एक काय कारण असू शकतं, तर हे पण त्यामध्ये त्यांचं पण हातमिळवणूक झाली का ही गोष्ट नाकारता येत नाही। या सगळ्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे।